अहो कुठे नाही. त्या तुळशीराम भाऊच्या अंग मजुरी राहिली ती मला तेच मागायला गेलती. हो नाही हो, मी तुझ्या घरी गेलती. तुझी सासू म्हणे काय माहित कुठे गेली, पाण्या पावसाळ्याची पार्टी करायला गेली म्हणे. मी म्हटलं बाय बाई, आम्हाला सोडून एकटीच गेली का म्हणलं पार्टी करायला. बुडीला काय झालं, काऊन अंगात आली, बडबड बडबड करत जाय. काय धंदा आहे व, तेवढे नीट करतील अंगात आणायचा. हं? धंदा लागणार नाही का काही ना काही. का आले गेलती मा घरी. अहो माय बाई, मी म्हणत होते तुले की मायाला वावरात खत टाकायला जाशील का. कोण पेरण्या मागं खत नाही टाकलं का तुम्ही. अहो माय बाई, ते पेरण्या मागं तर टाकलं, पण किसना भाऊचा फोन आलता तर ते म्हणत ते काही एकरी काही कमी पडलं म्हणत, अजून टाक म्हणत. हे ना जरसं पैशासाठी कमी आणलं होतं, पण किसना भाऊ म्हणत नाही असं नको करू, टाक म्हणत, आताही टाकलं चालते. मग सकाळच फोन आला त्याचा, चाल दोघा भावाचं बोलणं झालं. तर मग ते म्हणत पाय एखादी बाई सोबती आणि जाय म्हणत, ये टाकून. आम्ही दोघंच जात होतो, पण मग दोघं गेले की नाही, मग ते काय म्हणतात की ते फवाऱ्याच्या इकडे घेतला ते हो का, फवारे चालू आहेत आता. ते म्हणत मग घरच्या वर तू जाय, मी मजुऱ्या मारतो. हुशार आहे दोघे नवरा बायको. नवरा फवाऱ्याची मजुरी कमावते, बायको लागी इकडे खट टाकेल घेते. नाही किती मजुरी देशील म्हणे फुकट. हं? फुकट फुकट टाकेल लाईन ना तुला वावरात खत. मजुरी दिनच ना माई बाई. मजा केली बा. येतो ना मग सकाळ ना. हो येतो सकाळ. नाही बाय, पण सांगतो आताच उन्हाळ्याचा हो का आला तर मग मी उन्हाळ्याला जाईन हो बाई. मला मजुरी शिल्लक भेटते उन्हाळ्यात 600 रुपये रोज आहे. हा खताले तू काय मला 300 रुपये देशील. लहान हिशोबी आहेस व. आला का तुला उन्हाळ्याचा हो का कोणाचा. नाही ना आला नाही ना, पण तेच म्हणून राहिली. आला तर मग मी उन्हाळ्याला जाईन बाई. हा खत टाक येईन नाही का बरी तुला वावरात. मग 2 दिवसानं शिल्लक टाकलं तर काय वाया चाललं. नाहीतरी आता पेरणं झालं सारं झालं, मागूनच टाकून राहिली ना. नाही ना, तसं थोडी असते. लय माग मग फरक नाही पडत काय. हा आता पाणी आहे, साजरं वावर ओले आहे, तर आता टाकून दिलं तर बरं राहते म्हणतात. हा तर चालतो ना. एवढं काय माय बाई 300 रुपयासाठी हे करशील. मग आता मी का खताची मजुरी तुला कशी काय मी 600 देऊ व? उन्हाळ्याची आपली उन्हाळ्याची बरोबर आहे 600 आहे हो. पण मग मला आता खताले तुला 600 द्यायला पुरील काय. जाऊ दे बाई. आली तुले उन्हाळ्याच्या मजुरी तर जाजो बाई तू हो का कायले पाडशील माझ्यासाठी. चालेल बरोबर आहे माय. 600 रुपये रोज भेटते उन्हाळ्याचा. हो माय बाई जाजो मग, मी पाहतो मग एखादी बाई सोबती मला. हो माय इले म्हटलं तर खरी, पण मला तर अजून उन्हाळ्याची मजुरी आलीच नाही. मग मला जर होका आला नाही तर मी घरीच राहीन. म्हणजे माझे 300 रुपये जातील. हा एकीच्या मांग लागून अर्धी चालली जाईल. इले हो म्हणून ठेवतो ना. आले मजुरी तर सांगीन मग इले. आली व मी जातो तिकडे. हातात इले नाही कायले म्हणू. दुसरी एखादी बाई भेटली तर हे चालली जाईन. हा मला अजून होका तर काय आला नाही कोणाचा. आम्ही ना हं? आम्ही ना व. हा काय व काय म्हणता. हा मी म्हटलं येईन ना मी. आता सध्या तर म्हणतो की मला उन्हाळ्याची मजुरी आली तर 600 रुपये भेटतात, मग मी उन्हाळ्याला जाईल. मग मी का तो भरोशावर बसू का. अह, आता 1-2 दिवस इकडल्या तिकडे झाले खताले तर काय होती जसं. आ? आली नाही अजून उन्हाळ्याची मजुरी मले, पण ते जसं ते असं हे तोले जेठ म्हणत जायत जशी माकडचा भावा म्हणे उन्हाळ्याला चालशील का सो काय. मग ते कोणाला होगी म्हणेल असेल तर म्हणून मी म्हणून राहिली. जसं सांगतो ना मी तुला संध्याकाळी लोक. दुसरी बाई कायले पाहिजे तू. मी संध्याकाळी सांगतो ना तुले. आता मला माहित नाही ना त्यानं जर कोणाला होगी म्हणेल असेल तर मग त्यानं आधी होका घेल असेल तर म्हणून राहिली मी. आ? होका घेल नशील तर मग मी येतो ना खट्टा केले. दुसरी बाई कायले पाहत तू. केवढ्याला लावतं व. केवढा किलो लावतं. काय मन करणार आता केवढ्याला लावतो आणि काय किलो लावतो. आता तुला का मी का भाव सांगणार आणि तू का भाव बोन घेतो काय. हा आता घे ना. का तुला का मी पैसे मागितले आली काय, पैशाची काय काळजी करतो. हा बोलली केली केवढा किलो लावतो करून राहिली. घे ना मग आता. अहो तसं नाही व, मग पैशाचा भाव सांगशील मग मी जसं मग पाहतो. अव मला आत्याची पोरगी आहे. ती मागच्या बारीनं मामा आमच्या तिची माझी माहेरातच भेट झाली जशी. तर मग म्या मागच्या वर्षी मा भाव जोईले दिला ना ते का पापडा. तर ते कुरडा दिल ते पापड दिलती. तर ती भाव जोईनं तैले ते. तर तिनं खाल्लं आणि ती म्हणले म्हणे की माय साजरे आहे व मासाठी घेजो. मग मी तिला हो म्हणलं होतं. मग तू आता बराबर भाव लावशील तर मी घेतो तिची. नाही तर खाली मी घेतो मुकीच राहतो मग.
तिचा मागे फोन आलता मला, औंदा केले नाहीत का म्हणे त्या बाईनं पापड, तर केली असती तर घेजो म्हणे माझ्यासाठी 3 किलो सांगितले माहितीनं मले. मी म्हणलं बाई त्या बाईनं अजून आणलेच नाही, केले मी काय म्हणू. आता कसं आहे सांग, हे बाय बाई सक्की चुलत आत्याची येते ते, सक्की चुलत आत्याची पोरगी. हा मग आती बहीणच समजा. आता पैसे कसे मागू मी तिले, आणि देते का नाही देत. हा म्हणून मी मुकीच राहिली. पण मग म्या ना किसण्याच्या बाबाला म्हणलं. किसण्याचे बाबा म्हणत काय हलकट आहेस व तू, घे ना घे. काय तिनं म्हणलं खायची गोष्ट आणि तू काय म्हणे पैशासाठी घेत नाहीस का म्हणे, आवडलं तिले तर घे असं म्हणते मले. म्हणून म्हणलं मग बराबर लावशील तर घेतो मी तिचे. हा मग काय एवढं वा, मग काय का तुला काय काय भाव वाढवणार आहे काय. काय नाही भाव घेऊन नाही वाढत. मागच्या वर्षी 150 रुपये किलो विकली होती की नाही, औंधा बी तुला 150, फक्त गावात नको सांगू कोणाला. कम की औंधा मी 25 रुपये वाढवले जराशे. आता काय हो, आता महागाई वाढली ना, गॅसचे भाव वाढले. माय बाई गॅसचे भाव वाढले, तू म्हणतो गॅसवर करतो, तू तर चुलीवरच करतो ना. बोलायची गोट टावा, बोलायची गोट सांगायची गोट. पण म्हणू नको कोणाले, मी तुला एक परी मागच्याच भावात देतो. आता तू घरी घेतो म्हणतो 5 किलो, तुला आते बहिणीचे 3 किलो म्हणजे 8 किलो तर तुला घरीच जातात. भाव जाईले देत नाहीस का यंदा, दे ना. भाव जाई म्हणून 1 वर्ष दिली ना टिमिक टिमिक, आणि यंदा दिले नाहीत असं म्हणेन ना. दे ना 2 किलो, 10 किलो करून घे. 10 किलोच बरं होते मग. पैसा हिशोबाने सोपं 10 किलो. अरे गड्या चालतं का मग, कसं काय तुला? येतो ना मग, त्यात काय येतो ना मग काय येतो. हो हे पहा पण मला हे मीच घेऊन येईन ते पंप, आणि माझ पंपाला मारीन. माझा पंप इलेक्ट्रिकचा आहे लाईन मला. मार ना, मला काय करायला लागते. मी तुझी मजुरी देऊन देईन. अरे पंपाचे पैसे नको मागू, नाही तर म्हणशील की पंपाचे पैसे द्या. राजू काय बोलता का राजू, मग आता पंपाचे पैसे नाहीत तर काय, मग आता का फुकट आहे का. आला मग तुम्ही पंप, आला कोणाचा आणता पंप, तो मी काय एकटा येतो मारायला. मग आता मी मला पंपही घेऊन येऊन राहिलो, तर मग मला पंपाचे पैसे नाहीत लागतील का. लयच लेका, लयच आहेस रे, गावातल्या का एवढा करतो लेका. हा? आता काय का पंप काय झिंजते का लेका तुम्हाला? हा मग काय का असे काय माझ्या वावरातले का 15-20 पंप तर पडतात. हा तेवढ्यासाठी लागेल पंपाचे पैसे घेतो लेका. मा पंप म्हणता दुरुस्त नाही ना, मी आणतोच ना दुरुस्त करून. ते काय झालं, मागच्याच वर्षी दुरुस्त केलं, तर यंदा मला नवच घ्या. पण म्हटलं आता जाऊ दे, हाय तुला घरी म्हणून मी घेतला नाही. नाही तर मी ते एका दिवशी पंप आणत होतो लेका. हा काय लेका, चाल घेतो पंप, दिन पैसे तर पंपाची. काय पाहिलं बी तेव्हा मग. नाही नाही, कसं आहे व्यवहार आपल्याला क्लिअर पाहिजे. आताच बोललेलं बरं, राग लोक पाहिजे नाही. मग सकाळ मग काम झाल्यावर तुम्ही म्हणसान नाही, मी म्हणीन हो, ते नाही पुरत. आपलं पहिल्यांदाच बोलणं असते. पटलं तर सांगा, नाही पटलं तर राहिलं. मला येतो ना, दिन ना तुम्ही मजुरीन ते पंपाचे काय 100 रुपये द्यायला लागतील द्या. नाही हो, 100 कशा 15-20 पंप पडते म्हणता. 20 रुपये पंपानं दे जा, जेवढ किती पंप पडत. येतो भल्ला लेखाचा व्यवहारात तर निरा मारवाडी जाईल का, 1 रुपया सोडत नाही. चिकटल्या बोळ्याचा पैसा पैसा पैसा, काय काय उरावर नेते का काय सांगा पैसा. आता याचा जो पंप आहे त्याच्या लय भाव खाऊन राहिला. सकाळून लवकर चालतो मग. हा सकाळून 6 वाजता हजर. पाण्याचा पाहून जाऊ ना, पाणी बिनी. हो हो, काही पाणी गिनी येत नाही, होते माझ्या उत्सा काय फवारा होते. दे मग 10 किलोच दे मग, चालते मग मला. हो 10 किलो बरं होते. अय म्हटलं पापड घेऊन राहिली का. बाईसाठी घेजो 2 किलो. कोणासाठी घेतले ना, वहिनीसाठीच ना. मला घेतले घेतले मा वहिनीसाठी घेतले, आणि त्या हिच्यासाठी घेतले म्या, ललितासाठी घेतले ना. हो मापेक्षा मला आते बहिणीची काळजी येईलच आहे बाई. आल्या आती बहिणीसाठी नाही म्हणून राहिलो मी, मा बहीणसाठी घेजो म्हटलं 2 किलो. दुर्गाबाईसाठी घे 2 किलो. आता ते का पापडी द्यायला लागतात का, लय जंगलात राहतात का त्या का ताईची इकडे पापड भेटत नाही. कमाल आहे बाई या माणसाची गोष्ट तर निरा. तसं काही 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 यायची बहीण निरा समुद्र पारच राहते की त्याच्या गावात पापड भेटत नाहीत. घरी केल्या जातात ना, ते बी आतूनच द्यायला लागते. काही आहे की नाही मी ना, पाय बरं. आता माई ननद कालाय का आफ्रिकेत राहते का, तिथे पापड माहित नाही. काही करते हा माणूस, काही नाही. व हे बाय 10 किलो मला ह्याचे काढून ठेवा. आता हे किती, हे 2 किलो आहेत म्हणते ना. 10 किलो देऊन दे मला, अलग अलग मोजम आहे. हा बाय 3 किलो मा आती बहिणीचे, 2 किलो मा भावजाईचे, आणि लगे 5 किलो मा घरचे.
हे ना बा ते बा म्हणून राहिले तर त्याच्या बहिणीसाठी घे ना मग 2 किलो. तुला बेटे पैसे का तुला जोडचे द्यायला लागून राहिले. आपस तू माणूसच देईन. सकाळ भांडतीन ना माय म्हणतीन आते बहिणीले दिले भाऊजाईले दिले तुला आणि मला बहीणसाठी घे म्हटलं 2 किलो तर घेतले नाहीत असं म्हणून भांडीन ना माय तो माणूस तुला संग. भांडते तोंड तरी हाय का. तोंड तरी हाय का म्हणलं या माणसाले. आ कशी वागली माई ननद मा संग का माहित नाही का देईले. दिवाळीले येते माई ननद तर 2 कानोल्याच्या वर 1 कानोला नाही आणत. दिवाळीचा डबा नाही आणत काही साजरा. तिले नाही माई काळजी माग मी इतकी बिमार होती माई बाई फोन केला म्हटलं या म्हटलं वंश 8-10 दिवस राहिले लय बिमार हा मी तर माई ननद म्हणे मारे काम पण नाही म्हणे. सांग आता लागे या माणसाले तर भल्ला पुडका हाय बहीणचा. मी नाही घेत गीत काय काय काका तिले पापड्या आणि कुरवड्या द्या लागतात काय. कुठं हिंडून राहिले पावसाचे पडसान गिडसान ना. नाही नाही हे काळी असते ना संग. ही इकत आणली हो मा लाईने पोरानं बंबईवाल्यानं इकत आणली. दुसरी होय हे पहिली लागे काही नाही जराशी खराब झालती लागे ते लागे ठोकून दिली लागे दुसरी नाही आणली याले ना खालून येस हे पाय. हे बाय बोंडूस आहे की नाही काळ बोंडूस यानं हे घसरत नाही चिटकूनच बसते असं हे महागाची आहे यानं धरू धरू चालतो. अरे बरं ते खाली करा ना मा कपड्याला लागते ना. नाही तुला दाखव्यासाठी घेतली ना रे वदर. ह ह ह ह चाल येतो गोळ्या. हो आरामशीर जा पाहायचा पडसान गिडसान. नाही नाही पळत गिळत नाही बाप्पा जातो वज वज जातो मी. अरे का रे कुकडे हिंडून राहिला तो बुडा पाहून राहिला का बुडा गेला आता सध्याच गेला घरी. नाही बाबाला नाही पोर आलो मी. मी वावरात गेलतो वावरातून आलो. बाबा आलते का इकडे. सध्याच बोलले बा गेले नाहीत घराला अजून. हो ना बा पाण्या पावसाळ्याचं हिंडू नका म्हणतो त्याले पण ते काही घरात बसत नाहीत. ते फिरल्याशिवाय काही गमत नाही ना घरात कसं एकल्या जागेवर काही गमत नाही. पण ते आता या पाण्याचं पाय घे घसऱ्याचा भेव आहे नाही तर काही नाही का परी पण ते पाण्याचं भेव लागतं असं वाटतं पडले गिडले हात पाय मोडला तर बसा लागीन. ऐकतच नाहीत ना बा हिंडतच राहतात. पेरेच्या दिवशी तर वावरात आलते काय सांगा आता. म्हाताऱ्या लोकांना गमत नाही ना रे घरात. आता नाही म्हणलं दिले म्हणलं पायचा म्हणलं पडसान गिडसान तर ते मला काळी दाखवत जात पाय म्हणत लाईन्या पोरानं काळी आणली. मुंबईवाल्या पोरानं आणली म्हणत काळी. अं? मुंबईवाल्या पोराचं लय कौतुक आहे. हो आपल्या लाईनागड्यानं आणली ते काळी. हो ते इकतची आहे ते 900 रुपयाची आहे म्हणलं ते. हा बरोबर आहे ना मग बापाच्याही तोंडावर लाईन्या पोराचं नाव असते ना. हा पैशावाल्याचं नाव कोणाच्या तोंडावर नाही. हा पण सेवा किती करणाऱ्याला नाव नसते का पण पैसा लावणाऱ्याला लय नाव असते नाही. नाही नाही तसं काय त्याच काय. बापाले दोन्ही लेकर सारखेच असतात. दोनच काय दाई असले तरी बापाले सारखेच असतात. नाही 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 तो बाबाले लाईन्या पोराचं लय कौतुक आहे. आता आहे तसं असतो. हा नोकरीवर लागला मुंबई सारख्या शहरात स्वतःच्या बळावर राहते घर घेतलं म्हणते मोठं दाट मस्त आहे. हा त्याला कौतुक आहे तो आल्यापेक्षा किती म्हटलं तरी किसनाचं जरस शिल्लकच कौतुक आहे म्हणा कुठे बोले. ओळखू येते ना ओळखूच येते. पण तुला सांगतो मुरली तू लय करून राहिला बापाचं. खरंच लय करून राहिला. ते तुला घरच्या लक्ष्मीचंही मी कौतुक करतो. तू लक्ष्मी साजरी आहे का. लय चांगली बाई आहे. पण ते कसं असते एक सांगू का तुला मुरली आता बाय तू म्हणशील की काका कसे बोलता. हा पण तुला सांगू का मी कोणाचं तू किती करणं बे हाकल्या मुतल्यापासून कर पण तरी बी पैशावाल्याचं बोट न्यारीच राहते गड्या करणाऱ्याले नाव नाही तेवढं पैशावालेले आहे. तसं काही नाही काका बरं येतो मी खाईता. गाईत काय चालले खरं बोललं तर झोंबलं.
अरे किती काही करशील तू तरी तोली मोठी मान आहे रे, जो त्या किसनाले मान आहे तुला नाही भेटत तो. तुले शेवटी लोक दारुड्याच म्हणतात.